नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही केवळ एक परीक्षा नाही, तर भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांची पायाभरणी आहे. या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता या विषयाला खूप महत्त्व आहे आणि त्यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे आकलन. 3. इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला. इंग्रजी अक्षरमाला म्हणजे फक्त ए टू झेड नाही, तर क्रम, पॅटर्न, बदल आणि तर्कशक्ती ओळखण्याची क्षमता तपासणारा घटक आहे. हा घटक समजला तर प्रश्न पटकन सोडवता येतात, कमी वेळेत जास्त गुण मिळतात आणि आत्मविश्वास प्रचंड वाढतो. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला आणि त्यातील स्वाध्याय 1.3. त्यामधील पहिला प्रश्न पाहूया. दिलेल्या अक्षरमालेत य या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? तर आपण आधी यप या अक्षरावर जाऊया. या यप या अक्षराच्या आपली उजवी बाजू म्हणजे यपची उजवी बाजू, आपली डावी बाजू म्हणजे यपची डावी बाजू. मग त्यांनी काय म्हटलं? यप या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर. मग हे पहिले 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर 11व्या स्थानावर क्यू हे अक्षर आहे, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल? मग आपण क्रम बाय क्रम जायचं. ज्या क्रमाने प्रश्न विचारला त्या क्रमाने प्रश्न सोडवायचा. त्यांनी आधी काय म्हटलं? दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या उजवीकडले 8वे अक्षर पाहू आपण. ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. मग उजवीकडे 8वे अक्षर हे 5, 6, 7, 8. 8वे अक्षर आहे आर. 8व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर, या आरची डावी बाजू म्हणजे ही साईड, या साईडची 10वे अक्षर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10वे अक्षर आहे यच. सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल? हा यच अक्षर सुरुवातीपासून जर मोजले आपण इथून तर हे 5, 6, 7, 8. तर 8वे येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे प्रश्न येतात. फक्त प्रश्नाचे काळजीपूर्वक वाचन करायचे आणि छान मन लावून प्रश्न सोडवायचा, जेणेकरून आपली चूक होणार नाही. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3. एच आणि पी या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रम मिळतो? तर एचचा जर क्रमांक आपण पाहिला हा 5, 6, 7, 8. तर एचचा क्रमांक आहे 8 आणि पीचा जर क्रमांक आपण पाहिला 5, 5, 10, 5, 15 आणि 1, 16. तर या दोघांची जर बेरीज केली आपण 8 आणि 16 तर उत्तर येईल 24. आणि आपल्याला 24 नंबरचं अक्षर शोधायचं आहे. 5, 10, 15, 20, 21, 22, 23, 24. तर 24 नंबरचं अक्षर येते एक्स, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या अक्षरमालेत यफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे? यफ अक्षर शोधायचं आणि उजवीकडून हे इकडली डावी बाजू आणि ही साईड उजवी बाजू. तर उजवीकडून कितव्या नंबरला आहे यफ? 5, 10, 15 आणि इथं शेवटचं अक्षर 20वं अक्षर, म्हणजे आपलं उत्तर येईल 20व्या, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या अक्षरमालेत एच आणि ओ अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? आपल्याला पाहायचं आहे एच आणि ओ अक्षराच्या दरम्यान किती अक्षर आहेत ते. एच आणि ओ हा एच आणि इथे ओ यांच्या दरम्यान जर आपण मोजली 1, 2, 3, 4, 5, 6. जेव्हा दरम्यान म्हणतात तेव्हा हे पण नाही पकडायचं आणि हे पण पकडायचं नाही. याच्या दरम्यान आहेत 6 अक्षरे आणि त्याच्या दुप्पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? 6च्या दुप्पट आहे 12. तर आपण जे आणि व्ही पाहू. जे कुठे आहे? तर जे इथे आहे
व्ही इथे आहे, तर मग 5 आणि 5 10 आणि 1 11 होतात. मग पर्याय 2 पाहू. ए आणि आय, ए इथे आहे, आय इथे आहे. हे तर खूप कमी आहे. 4 आणि 3 7च होतात. आपल्याला 12 पाहिजे. डी आणि क्यू, इथे डी आहे आणि इथे क्यू आहे. हा एक इथला आणि हा एक इथला आणि 5 आणि 5 10 आणि 11 आणि 1 12. म्हणजे असे 12 होतात. तुम्ही मोजून पाहिले तरी 12 भरतील. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या अक्षरमालेतील F पासून P पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? तर आपण आधी काय करायचं? F पासून P पर्यंतची जी अक्षर आहे या अक्षरमालेत उलट क्रमाने लिहून घ्यायची. मग कसं लिहायचं पहा. हा जो P आहे तर हा Fच्या जागी, मग उलट, नंतर O लिहायचा, N, M, L, मग हा K, J, I, H, G आणि या P च्या जागी F अशी आपण उलट क्रमाने आधी लिहून घ्यायची. मग प्रश्न काय म्हणते? तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? मग आता नवीन अक्षरमाला तयार झाली, ही आणि इथलं हे पहिलं अक्षर आणि मग ही, तर मग मध्यभागी या अक्षरमालेच्या मध्यभागी कोण आहे आपल्या? हे 5 आणि 5 10 कट केले, इकडले 5 आणि 5 10 कट केले, तर हा M मध्यभागी होता. हे पूर्वीच्या अक्षरमालेत, पण आता नवीन अक्षरमालेत आय हा मध्यभागी आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? मग मध्यभागी असलेल्या अक्षराच्या, तर मध्यभागी एम आहे, एमची डावी बाजू म्हणजे इकडली बाजू. 10व्या स्थानावर डावीकडे 10व्या स्थान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे सी येते. म्हणजे उत्तर येते पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 11वे आणि डावीकडून 20वे अक्षर घेतल्यास त्यांच्यापासून कोणता इंग्रजी शब्द तयार होईल? मग उजवीकडून 11वे, उजवीकडून म्हणजे या बाजूनं 5 आणि 5 10 आणि हा एक 11 म्हणजे हा येतो ओ, आणि डावीकडून 20वे 5 5 10 5 15 आणि 5 20 म्हणजे येतो टी. ओटी या शब्दापासून कोणता शब्द तयार होतो? तर TO2 हा शब्द तयार होतो. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. अक्षरमालेतील गट 2 व 4 यांची अदलाबदल केल्यावर मिळणाऱ्या अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून शर्ट हा शब्द बनेल? तर आधी आपल्याला काय करावं लागेल? दुसरा जो गट आहे म्हणजे हा गट आणि चौथा गट आहे हा गट यांची अदलाबदल करायची. म्हणजे काय करायचं पहा. दुसरा जो गट आहे हा गट इथे द्यायचा चौथ्या जागी, चौथा गट इथे घ्यायचा, लिहून घेऊ आपण. इथे लिहून घ्यायचं PQRST आणि हा जो गट आहे हा इथे द्यायचा FGHI आणि J. आता ही जी नवीन अक्षरमाला तयार झालेली आहे, तर या नवीन अक्षरमालेच्या काय म्हणते अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून शर्ट हा शब्द बनेल? तर आपल्याला शर्ट बनवण्यासाठी आधी पाहिजे यस, तर यस हा क्रमांक आहे. 5 6 7 8 9 म्हणजे पहिलं उत्तर येईल 9. एच पाहावं लागेल आपल्याला, तर एच हा जुन्या येत नाही, आपल्याला नव्यामध्ये एच इथे आहे. म्हणजे 5 5 10 15 16 17 18 म्हणजे एचचा क्रमांक आहे 18. आता आपण आय पाहून घेऊया. जुन्यामध्ये न पाहता नवीन मध्ये पाहा लागले. इथे आहे 5 10 15 16 17 18 19, तर याचा क्रमांक आहे 19. 9 18 19 आहे का कुठे पाहून घेऊ आपण. इथे कट झाला, इथे कट झाला. 9 18 20 आहे आणि ते 9 18 19 म्हणजे आपलं उत्तर येईल 100% पर्याय क्रमांक 4. तरी तुम्ही सोडून पहा. आरचा क्रमांक पहा किती आहे, तर आर हा इथे होता जुन्या येत नाही, नव्यामध्ये इथेच आहे आर. म्हणजे 5 आणि 3 8, तर 8 येतो. आणि टीचा क्रमांक पहा, टीचा क्रमांक इथे आहे. म्हणजे 5 आणि 5 10 म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आहे.
अक्षरमालेतील उजवीकडून 19वे अक्षर कोणते? तर उजवी बाजू ही असते. इथे 19वे अक्षर 5, 5 10, 5 15, 5 20 म्हणजे हे 19वे अक्षर जी. तर आपलं उत्तर येईल उजवीकडून 19वे अक्षर म्हणजे जी. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 पहा. इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे 13वे पहिले आणि 14वे अक्षर घेऊन बनवणाऱ्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे. तर आधी घ्यायचं 13वं अक्षर 5 आणि 5 10, हा 13ला यम. नंतर पहिले ए, 14वे 5 आणि 5 10 आणि हा 14 यन म्हणजे मॅन येतो. मॅन या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द म्हणजे वुमन येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 पहा. प्रश्न क्रमांक 12 आहे. इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून हॅट हा शब्द तयार होतो? तर एच हा 8व्या नंबरला आहे. तर एक नंबर. आणि टी जर पाहिला आपण तर टी 5 10 15 आणि शेवटी आहे म्हणजे 20वा नंबर. म्हणजे आपलं उत्तर येईल 8 1 आणि 20 म्हणजे पर्याय क्रमांक 8 1 20 3. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13वा. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 25वे, उजवी म्हणजे ही बाजू, 5 10 15 20 25 म्हणजे येईल. 12वे 5 5 10 11 आणि 12 यन. 22वे 5 10 15 20 21 22 डी. आणि 7वे 5 6 7 यस. आणि यापासून, कारण त्यांनी उजवीकडून विचारलं म्हणून आपण उजवीकडून घेतले सगळे अक्षर, आणि यापासून तयार होतो SAND सँड. सँड हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर आहे यस, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 पहा. प्रश्न क्रमांक 14. दिलेल्या अक्षरमालेत आर अक्षराच्या डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे? दिलेल्या अक्षरमालेत आर अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक, आर अक्षर इथे आहे. डावीकडून क्रमांक जर पाहिला आपण 5 10 15 16 17 18, डावीकडला क्रमांक आहे 18 आणि उजवीकडून असलेला क्रमांक 5 6 7 8 तो 8. यात किती फरक आहे? यांची जर फरक काढला आपण, वजाबाकी केली, आपलं उत्तर येईल 10. पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. दिलेल्या अक्षरमालेतील जे या अक्षरापासून डब्ल्यू हे अक्षर कितव्या स्थानावर आहे? तर जे पासून मोजायचं डब्ल्यू पर्यंत, तर इथून मोजायचं झाल्यास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, तर डब्ल्यू हे अक्षर 14व्या स्थानी आहे, म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. अक्षरमालेत क्यू अक्षराच्या डावीकडून जो क्रमांक आहे, क्यू अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते? क्यूचा डावीकडून म्हणजे या बाजूने 5 10 15 16 17, क्यूचा क्रमांक आहे 17वा, तर तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर 17वा 5 10 15 16 17 आय कोणते? तर उत्तर येते पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो पहा. अक्षरमालेत F ते O ही अक्षरे सरळ क्रमाने सलग 2 वेळा एका ओळीत लिहिली तर डावीकडून 12वे अक्षर कोणते? त्यांनी कोणते अक्षरमाला, नवीन अक्षरमाला तयार करा म्हणते.
एफ आणि ओ ही अक्षरे सलग 2 वेळा एफ पासून सुरू करू. एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ. परत एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ. सलग 2 वेळा लिहिला आपण. तर डावीकडून 12वे अक्षर, तर या बाजूने डावी बाजू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर आपलं उत्तर येईल जी, पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आकलन या घटकामधील इंग्रजी अक्षरमाला व वर्णमाला यामधील स्वाध्याय 1.3 सोडविलेला आहे. मला आशा आहे आपणाला हे सर्व प्रश्न समजले असतील आणि या प्रकारे शिष्यवृत्तीचा छान सराव करा आणि आपले स्वतःचे व आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करण्यासाठी खूप मेहनत करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.